हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला. देवाची आवड सांगतात. कुणाची आवड? आता टप्प्याटप्प्यानं चिंतन केलं की नाही. पहिली कुणाची बघितली? जीवाची. दुसरी संतांची. तिसरी देवाची. देवाची आवड काय? प्रश्नार्थक आहे. आवडे देवाशी तो ऐका प्रकार. ऐका म्हणले. ऐका ऐका ऐका. माणसं म्हणते हे ऐका रे. तसं नाथ महाराज म्हणले ऐका. मग देवाची आवड काय? आवड आहे देवाची. मग उत्तरार्ध टाकला, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस करणं, त्याचं नाव देवाची आवड. लक्षात आलं का बोलणं? कळलं का नाही कळलं? काही कायला कळतच नाही काही. आणि जीप येऊन बसणार हो का. तुम्हाला वाटलं ना गेलं म्हणून. असेच बा. आणि कीर्तन संपलं. ज्ञानेश्वरा आरती बी होत येत नाही. झटकी लगी निघाले आणि बाहेर जाऊन म्हणते सगळ्याच्या आधी मी चालू. काय बक्षीस द्यावं आहे सगळ्या. एक जण पुढं बसला आणि मला असं करायचं. इकडे बघा. मला वाटायचं त्याला लय कळत आहे. बरोबर आहे का नाही? मी सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. आणि कीर्तन झालं म्हणलो काय अभ्यास आहे? हा म्हणले भैर आहे ते भैर. आता काय स्वामी कसं करावं सांगा. ते असलेला काय करावं सांगा. बोलायचं. मला तुम्हाला घडलेली घटना सांग. पहाटे 3ला फोन केला मला एक जण. कितीला? 3ला. मी फोन बघितला. मी लगेच मी प्रवासातच होतो. मी लगेच मी उचल म्हणला जय हरी. आपण म्हणतो जय हरी. मला जय हरी. तिकडला माणूस काय मला छायला महाराजाला लागलं वाटतं. पद्धत आहे बोलण्याची. छायला मला महाराजाला लागला फोन. मी ठेवून दिला. 15 दिवसांनी भेटलं मला. 15 दिवसांनी पुढंच बसलो होतं कीर्तनात. मी विना घेतला की दिसलं. मला रावलंच नाही. आम्ही तुम्ही मला फोन लावला. हा आयला तुम्हालाच लावला. मंडपात म्हणतोय मला काय सांगा. लय नाद महाराज काय कायला. आमच्या शेजारी मोठे शेठजी राहते धारूरला. एक सोन्याचे दुकानदार आहे. कोमात गेले ते. कुठे गेले? कोमात जाणं कळतं ना. कोमात गेले. आणि एक 80 वर्षाची म्हातारी राहते शेजारीच. तिला मी विचारलं म्हणलं आजी आपल्या शेजारचे ते शेठजी आहेत ना पलीकडले बिल्डिंगवाले. म्हणली हो. म्हणलं ते कोमात गेलेत. म्हातारी काय म्हणली माहिती का स्वामी? म्हातारी काय म्हणली, मोठे माणसं आहेत पैशावाले महाराज कुठं बी जाते त्यांचं. ही पद्धत आहे बोलण्याची. करावं काय सांगा. काही काही गोष्टीचा अजून अंत लागला नाही. भवायाचे केस कमन कापितात हो. बायाला विचारतोय मी भवायाचे केस कमन कापितात तुम्ही? ह्याला मोहळ बसत आहे. ह्याच्यामध्ये वाव हात्यात माश्या गोंगात्यात. ह्याच्यावर कमन कापितात. मला बी बायको आहे. मला घेऊन जावं लागतं तिला मोटरसायकलीवर. मी एकदा गेलो तिला घेऊन. मी म्हणलं इथं बसण्यापेक्षा मध्ये बसावा. मी गाडी लावली आणि तिच्या मागच गेलो मी. माय 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 म्हणलं काय माय मध्ये येऊ नका तुम्ही. आता म्हणलं का माय फक्त बाया जम. म्हणलं बायाली गड्याच्या दाऱ्या करायच्या जमायलेत आता. आम्हाला मध्ये बसावी जमायला. पुण्या मुंबईत आता बाया दाड्या करायला का नाही. आणि ते बायाचे वारक दिसत बी नाहीत कुठे. आता एवढ्यामध्ये 1-2 तरी वारकिनी असते बघा. त्या भवाया कापणाऱ्या असत्यालच बघा तुम्ही. बघा तुम्ही असत्याच. ब्युटी पार्लर वाल्या त्या तुम्ही हसून घ्या. मी चहा घेऊन येतो. आवाज बी बसलाय. काढा घेऊन येतो जरा. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. चला कुठून आलं? कुठून आलं? ते लोणच्याची फोड आहे हो. ती लोणच्याची फोड होती. जेवण कुठून आलं आपलं हे बघायचं. हा देवाची आवड आहे. नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस त्या देवाचं नामचिंतन करणं हे आवडते देवाला. बरोबर आहे का नाही? बर.
नामचिंतनानं काय आमच्या जीवनात फायदा? काय बोलायलात महाराज? तुमच्या माझ्यासारख्याचा फायदा होईल याच्यात नवल नाही. पी म्हणजे वानराच्या कुळात जन्माला आल्याचा म्हणजे वानराचा बी उद्धार केला आणि राक्षसाचा बी ह्याच नामानं केला. हा, सेतुबंधन करायचंय आणि पलीकडे जायचंय. रामायणातले तुमच्याकडे भावार्थ रामायण असतं का? एक सांगायला एक वाचायला. आता सांगणारे नीट राहिले नाहीत बघा. जुने सांगणारे चांगले होते. आता जे अलीकडे आमच्यासारखे पोरं निघालेत ना, नीट सांगत नाहीत बघा. त्याच्यामुळे ते सगळं अर्थच कळत नाही मला. असे वाचित येत ना बाह्या मागं सारलेल्या, 2-4 माय म्हातारे ऐकायला, 2-4 म्हातारे ऐकायला, शर्ट काढून ठुलेलं, टोपी काढून ठुलेली, गरम होते म्हणून पाटाव बसलेले, पाटाव बसतात ना पाटाव. आणि असे राग येणार नाही कुणाला? मी सांगणारा वाचणारा राग येऊ नये, बरोबर आहे का ना? राग येईल कुणाला? नाही. हा, आता एवढं जवळ पेटले कसं सांगू? जाऊ दे, आमची माघार बाबा, तसं काय नाही, बरोबर आहे का नाही? अशी वाचित येत आन राम चाली वाटे लक्ष्मण झाडी काटे आईशे बंधू नाही कोटे संसारात. सांगणार म्हणला मग हा विषय गेलं रामायण सांगताय. ही ओवी रामायणातली नाही. चला काय त्यानं डोक्यातच गाठली होती वाचणारानं. पण सांगणार म्हणला इज्जत जाता का म्हणे. आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. आपल्या सोबतचा माणूस आहे. सांगणारानं डोकं लावलं. ते म्हणला हा ह्याला रामायण म्हणते. रामायण आहे नाथ महाराजाचं रामायण. पैठणचे नाथ महाराज भावार्थ रामायण. चांगल्याला रामायणाचा मेळ लागत नाही. आपल्याला कहा मेळ लागायचा? चला पुढं. ही ओवी होती अयोध्या कांडातली. कोणती? इकडे लक्ष द्या. अयोध्या कांडात ओवी अशी की रामप्रभू वनवासाला चालले आणि गायी रडायला लागल्या. गायी लढायला लागल्या. डोळे सळत. ओवीत अशी होती, गायीची लोचने गळती. गायीची लोचने, लोचन म्हणजे अर्थ काय? गायीची लोचने गळती म्हणजे रामप्रभू वनवासाला गायी रडायला लागल्या. सांगणार काय मला माहिती का? वाचनानं वाचलं गायीची लोचने गळती. सांगणार काय मला माहिती का? काय प्रेम होत, काय प्रेम होत रामावर. परभुरामचंद्र वनवासाला चालले आणि गायीचे गोचड आपोआप गळून पडले. ओ गायीची लोचने कसं करावं सांग. आणि पुन्हा बाया म्हणतात वडा खालचा चांद्या लय फोडून सांगतो. आमच्या इथला रामकृष्ण नावची नाव सांगतो म्हणतात. असू द्या. सेतुबंधन करायचंय. पलीकडे जायचंय. पलीकडे जायचंय. वानर आणि दगडावर राम नाव टाकायचं. दगड पाण्यात सोडायचा. दगड पाण्यावर तरायचा. उडत उडत बातमी ही लंकेतल्या लोकांच्या कानावर गेली आणि लंकेतल्या लोकांनी सांगितलं मालक तुम्ही दगड पाण्यावर तरले. म्हणले हो. मालक आपल्याला रामासोबत युद्ध करायचं. म्हणले का? रामाच्या नावानं जर दगड पाण्यावर तरते तर रामात किती ताकद आहे. रावण मला येडे तुम्ही. दगड पाण्यावर तारणं एवढी अवघड गोष्ट. मी दगड पाण्यावर तारतो. मालक कसं जमनो. बघा म्हणले आता राक्षसच नव रावण. घेतला एवढा दगड गेला पाण्यात. काहीतरी मंत्र म्हणला आणि पाण्यात सोडला. आता राक्षसच आहे ना ते, बरोबर आहे. जसा सोडला म्हणता दगड पाण्यात तसा दगड पाण्यात गेला. बुडाला नाही. दगड पाण्यावर तरला. कोणी सोडलेला? रावणानं सोडलेला दगड पाण्यावर तरला. उडत उडत ही बातमी मंदोदरीच्या कानावर गेली आणि मंदोदरी म्हणली मालक काल काय ऐकलं ते खरं आहे का? म्हणजे मी स्वरात बोललो बाकी काही नाही, बरोबर आहे का नाही? मालक काल जे ऐकलं ते खरं आहे का? म्हणले काय तुम्ही दगड पाण्यावर तारला? रावण म्हणलं हो मी दगड पाण्यावर तारला. मंदोदरी म्हणली मालक मला पक्क माहिती दगड पाण्यावर तारणं रामाशिवाय दुसऱ्याला जमत. रावण म्हणला मंदोदरी येडीस तू. मी बी तेच म्हणायला तुला. दगड पाण्यावर तारणं रामाशिवाय जगात कोणाला जमलं
नाही, रामायण हे नाटक आहे, बरोबर आहे. इथं भागवत आहे का रामायण? भागवत आहे. एकदा पुन्हा शास्त्रीजीला म्हणावं, राम कोणची कथा एक करा ठेवायचं असं, त्याला म्हणायचं रामायण सांगा. भागवत झालं ना, एकदा रामायण आहे का, फार सुंदर आहे, तुळशी रामायण आहे. आणि मग रावण म्हणला, मलाही माहिती दगड पाण्यावर तारणं रामाशिवाय कुणाला जमत. मंदोदरी म्हणले, मग तुम्ही कसं काय दगड पाण्यावर तारला? येडीस म्हणले, मधली कडी लावून घे, कुणी आहे का इथं बघ, कुणीच नाही, घी दार लावून घेतलं, आणि आता नीट ऐक म्हणले, इथं कुणी आहे का? म्हणले कोण नाही. बोला. मंदोदरीला रावणानं सांगितलं, मंदोदरी नीट ऐका, बारीक आवाजात सांगितलं, येडे मलाही माहिती दगड पाण्यावर तारणं कुणाला जमत नाही रामाशिवाय. मंदोदरी म्हणली, मग तुम्ही कसं काय तारले? रावण म्हणला, अगं येडे, कमरा इतक्या पाणी गेलो दगड घेतला होता ना, असं मंत्र म्हटलं होतं ना. मंत्र नव्हतं म्हटलं बाई, त्या दगडाला सांगितलं होतं, नाही पाण्यावर तरला असतं तुला रामाची शपथ आहे. लक्षात. आणि म्हणून दगड पाण्यावर तरला. आता रावणासारख्याचा जर रामाच्या नावानंच उद्धार होतो, तर त्या देवाच्या नावानं तुमचा माझा का उद्धार होणार नाही? लक्षात आलं का? म्हणून तुकाराम महाराजांचा सरळ सरळ प्रश्न आहे, कोण ना असा आईसा द्यावा निवडून विनंती केली, सांगा विनवितो संत महंत सिद्ध ऋषी. 4 लोकाला सांगा बरं, नामाचा उद्धार चिंतन केलं वायाला गेलाय हाय का असा? भागवतातलं उदाहरण सांगतो, 2 उदाहरणं सांगतो, म्हणजे तुमच्या जरा कमी झाला का आवाज? हा, थोडा आवाज वाढवा. तुमचा दोषच नाही काही, माझा बसलाय, पण तुम्ही थोडं वाढवता येईल तेवढा वाढवा. बरं, ही बारीक असतं तर मध्ये ठुला असतं, पण बसा नाही मध्ये, बसा नाही, जरा एवढं पाहिजे होतं, मध्ये ठेवून बोललो असतो, बरोबर आहे. एका बाईनं आयुष्यभर आता काय व्हायला, इथून बोललं की गोंधळ व्हायला जा. एका बाईनं आयुष्यभर वेश्या व्यवसाय केला. कोणता व्यवसाय? वेश्या. वेश्या व्यवसाय केला आणि शेवटी तारुण्य संपलं. आता वेश्येजवळ कोण येणार आहे सौंदर्य संपल्यावर? कोणी येईन का? नाही, कोणी जवळ यायला तयार नाही. बाईला बोलायलाच माणूस नाही स्वामी. पण तुमच्या लक्षात येईल, बाईनं पोपट पाळला. काय पाळला? पोपट. आणि बाई पोपटाला बोलत होती मुतार वयात. तिला राघू म्हणायचं होतं. काय म्हणायचं होतं? होती पुसा बोलावी तर कौतुके. ज्ञानोबा राय म्हणतात, कौतुकानं ती पुसाला, म्हणजे कुणाला? राघूला. पोपटाला राघू म्हणायचं होतं, तिला राघू म्हणायचं होतं तिला. मग असं रा म्हणली, पण घू म्हणायला जीभ वळवावं लागते, सरळ होत नाही. राघू म्हणायचं, ती राग ग राघव मिली. राघव म्हणली स्वामी गेली. यमदूत बी हजर झाले आणि विष्णुदूत बी हजर झाले. विष्णुदूत म्हणले, यमदूत म्हणले, ए कशाला आलात तर तुम्ही? विष्णुदूत म्हणले, कशाला आलात? म्हणजे आमचं गिराईक आहे. यमदूत म्हणले, काही वाटते ना तुम्हाला? म्हणले का? अरे ही ना आयुष्यभर वेश्या व्यवसाय केलाय. ही यमाचं गिराईक आहे का देवाचं गिराईक आहे? यमाचा पाहुणा, यमाचं नाही, हे आमचं. विष्णुदूत म्हणले, येडे आहेत का तुम्ही? तुम्ही तुमच्या मालकापासून कामाला निघताना रोजच्या रोज नियमावली वाची जा की रे. म्हणले काय? आणि नियमावली माहित नाही का तुम्हाला? म्हणले काय? अहो नियमावली तुमची, यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही ते सत्ता, जेते होय हरिकथा सदा घोष. नंगे दूता, तुम्हा नाही ते सत्ता, जेते होय हरिकथा सदा घोष. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती. लक्षात आलं का? इकडे लक्ष द्या. म्हणून त्या बाईनं आयुष्यभर व्यवसाय केला आणि मरायच्या टायमाला एकदा देवाचं नाव घेतलं तर एका कवळासाठी आणि गणिका बैसविली वैकुंठी. कळलं का? तिचं नाव गणिका वेश्या. गणिका हे नाव नाही, हा, गणिका नाव नाही. वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या बाया असतात त्या जिथं त्या गल्लीत राहतात, त्या सगळ्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या बायाचा बॉस म्हणून जी बाई असती, कुंटण खाण्याची मालकीन,
तिचं नाव गणिका. लक्षात आलं का? ती गणिका वेश्या कुठं नेऊन बसविली देवानं? वैकुंठाला. कशामुळं? नामामुळं. असलं खरं. तेवढे पापी तर आपण नाहीत ना, हायत का? आज मेळ पाप राशी नामे नेला वैकुंठाशी. आज या मेळ्याचं चरित्र झालं का भागवतात? झालंय का? बायाला माहित असेल. सांगितलं का? बायाली काय माहिती? वळायला वाती, सांभाळायला नाती, ऐकायला काय माती काय खाली का? हाय सांगा. काय नुसतं यायचं बसायचं आपलं. काय माहिती दुपारा कसं आहे, इथं फॅन लावलेले आहेत, बरोबर, कूलर लावलेले आहेत. भागवताला जी बाया आहेत त्यातनं घरी गरमत आहे, मग इथं करमत आहे, बाकी काही नाही दुसरं. इकडे लक्ष द्या. त्याला भागवत कर्मायासारखा निबर पाहिजे, बरोबर आहे का नाही? मग लक्षात येईल. इकडे लक्षात घ्या. कुठं आलं? त्या आज्या मेळ्यानं काय केलं होतं? पापकर्मच न, वेश्या घरात आणून ठेवल्या काय, वाईट वागला काय, आणि शेवटी एकच चांगलं काम केलं. पोराचं नाव नारायण ठेवलं. काय ठेवलं? लेकराचे नाव चांगले ठेवू जा. आणि ते शेंडे फळ होतं. कोणतं होतं? शेंडे फळावर जास्त जीव असतो नाही माणसाचा. शेंडे फळ होतं. त्या शेंडे फळालाच बोलायचं काय? नारायण झोपला कर, नारायण उठला कर, नारायण बसला कर, नारायण कुठे आहे, नारायण काय करतो, नारायण कसं आहे, नारायण 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 म्हणता म्हणता जीव निघून गेला. त्या म्हणे पुत्राची, कुत्र्याच्या नाही, पुत्राच्या, पुत्र म्हणजे मुलगा, पुत्राच्या लोभे म्हणे नारायण, आणि त्यासाठी विमान पाठविले. काय गोड पुरावा ह्याला? पुरावा विचारी जा. तुम्हाला सांगतो, पुढं बस जा कीर्तनात. एवढी मटी 100-100, 200-200 रुपये वर्गणी पट्टी गोळा करायची आणि महाराजाच्या मड्यावर घालायची, बरोबर आहे का नाही? तर मग महाराज जर विषय सोडून बोलत असल तर त्याला तुम्ही काय विचारायचा? पुरावा. हा विचारायचा. 100% पुढं बसून भ्यायचं नाही. महाराज तुम्ही जे हे बोलायला लागलात ह्याला काही संत वाङ्मयात पुरावा आहे का? महाराज तुमचा अभंग कुठे आहे, तुम्ही कुठे आहेत, असं विचारी जा. आता हेच महाराजाकडून या जाणं पैसे नेत असल्यामुळं ही बी विचारित नाहीत. लक्षात आलं का बोलणं? त्याच्यामुळं असं काही गद्दारी नसावी. लक्षात आलं का बोलणं? विचारण्याचा अधिकार असावा आपल्याला. इकडे लक्ष द्या. हां, एखादा लईच सेवाधारी, त्याची जीवनात लईच सेवा आहे, आयुष्यात कधी पैशाला हात लावला नाही, दिले तेवढे घेऊन जाणार आहे, त्याला विचारायचा तुमचा अधिकार नाही. पण आमच्यासारखेले तर 100% विचारायचा अधिकार आहे. लक्षात ठेवा. म्हणून पुत्राची लोभे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. तेवढ्यासाठी देवानं विमान पाठवून दिलं का नाही दिलं सांगा? आणि आज मेळा कुठं न्या? 100 लोहारकेवर एक. लक्षात आलं का? हा, एक 100 सोनारकेवर एक लोहारके, अशी गोष्ट झाली. म्हणजे सबसे अलगच जरा झलक टाकली, बरोबर आहे का नाही? कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम, कोटी यज्ञ करायचा नियम असला ना तुमचा. एका जणानं कोटी यज्ञ केले, नाथ महाराज म्हणले कोटी यज्ञ. पण एखाद्यानं नुसतं एकदाच देवाचं नाव घेतलं, लेवलच आली. एक हरिनाम जपता कोटी यज्ञ केलेलं पुण्य एकदा रामकृष्ण हरी म्हणलं की मिळते. आणि आयुष्यात केलेले पाप नामसंकीर्तन साधन पैसोपेन जळतील पापे कळलं का? म्हणून नामाचा उच्चार, रात्रंदिवस नामाचा उच्चार. महाराज कळाला आम्हाला, 11:15 वाजले, 11च्या जवळ काटा आला. आम्हाला सांगा महाराज की नामचिंतन करणारे लोक देवाला आवडतात, ठीक आहे ना, पण काही लक्षणं असतील ना? नाही नाही, या कलियुगात नामचिंतन करणारे ओळखावत कसे आम्ही? अहो, कोरोनाचे बी काय आहेत, कोरोनाचे काय आहेत लक्षणं? सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव होणे, अंग दुखणे, हे कोरोनाचे लक्षणं. मग आवडीचे देवाच्या नामचिंतन करणाऱ्याच्या लोकांचे लक्षणं काय आहेत? लक्षण सांगतो, सरळ सरळ ऐकून ठेवा. पहिलं लक्षण तुळशीची माळ, दुसरं लक्षण गोपे चंदनाचा टिळा, तिसरं लक्षण वारकऱ्याविषयी कळवळा, चौथं लक्षण आषाढी कार्तिकीची वारी, आणि 5वं लक्षण आहे नित्य नियमानं हे जे करतो. महाराज म्हणतात एका जनार्दनी आयसा ज्याचा नियम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशीची माळ, तुळशी हार, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, झाले 2, बरोबर आहे का नाही? हां, पण माळ बारीक घाली जा, ह्या दांडीवणी घालते तर दुमती करून म्हशीला हाणली तर म्हशीला टिंगुळी येईन एवढी. आणि वाघ आहे राक्षसापेक्षा बेकार वागत. काय करायचं माळी निष्ठे सांगा बरं महाराज?
हां काय करायचं सांगा बरं. गळ्यात माळण पोटात काळ म्हणल्यासारखं काय करायचं सांगा. गण लावायचा. गण तर असे लावतेत बोलत बोलत. रामभाऊ भाऊकीनं उघडून खाल्ला आपल्याला, पण जाऊ द्या, त्यांच्या नादी लागावता आपल्या दंडात ताकद नाही, आपल्या मनगटात बळ नाही. पण ह्या बघा रामभाऊ, कुणी किती बी उघडून खाल्लं तरी शेवटी नशिबातलं कुणी येत नसतं. आपली देवपूजा. काय करायचंय बाया, आणि बाया जरी बाया दिंडी जावत आणि मग गाणी ऐकावत बायाचे. मला व दिंडीत जाऊ द्या, माऊलीचा सवाळा पाहू द्या. ताल नाही, स्वर नाही, काय नाही. हळदीला गाणे म्हणले आणि कुंकड बी म्हणणार. हळदीला गाणे असतात का तुमच्याकडे? बोला गाड्या मी हाणून घेईन बरं का. हळदीला गाणे म्हणतात का? टेलू टेलू वाना नागिनीच्या पाना नसते असले. आधी हळद लावा नवऱ्या मुलीला. आमच्या इकडे वेगळे असते. आन हरीबाईला नवरीच्या चुळीवरी हल्या काढी. आपलं मोर 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 काढीला. दिसे सजन कशी गोजिरी माझी हरण. उद्या चालली नवऱ्या घरी ग माझी चिमण. आणि 2-4 जणी लातूरला राहणाऱ्या नारी नारी गो नारी नारी. तुझ्या दिन कानाखाली रट्टा गप्पू ग. तुला येईना जायना तू चहाचा घोट कुकाचं बोट निघा आपलं. कोणी सांगितलंय तुला? हा येड्यावानी काही बी म्हण जाऊ नका. हा काही बी म्हण जाऊ ना उगच उगच. लय गोड म्हणतात बाया. काही गाण्याचं म्हणायला लागल्या महाराज. हो तर लय गोड म्हणतात. जाऊ द्या तिकडे. आपल्या हे आमच्या गावाकडे असतात. हां तुमच्याकडे असतात का नाही माहीत नाही. भागाभागात पद्धती असतात की होय. आमच्या इकडे कीर्तन झालं की सगळे माणसं 20 रुपये देऊन पाया पडतात. तुमच्या इकडे नाही अशी पद्धत? नाही मग घेत नाहीत ना, हे ध्यानात ठेवा. राहू द्या आपलं झालं स्वामी. पण बाया म्हणत्या माय मी याला पैसे मागायला लागलाय. आम्ही तर पैसे नाही आणले. नसू द्या पैसे, मी सोनं बी घेतोय, काही अडचण नाही. होय बरोबर आहे. सोनं बी घेतोय मी. मनी द्या 2-2 मनी. एकदा मी आणलं मनी द्या. एका बाईनं काळे मनी दिले. बॉम्बला काय करा. तरी मी नेलेच बायकोच्या पोतीत ओवले निघून. सोडीत काही नाही. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. अभंगाचा भाव आपल्या पुढं मांडला. सलगराकर ग्रामस्थ मंडळ खूप मोठ्या नियोजनातून आयोजनातून सप्ताहाचं आयोजन करता. फक्त माझी तळमळ एकच होती की हे अशी बसण्यापेक्षा इथपर्यंत पुरुष बसले पाहिजे. बरोबर आहे की नाही? ही जी खांबाची लाईन आहे ती अशी सगळे इकडं पुरुष दिसले पाहिजे आणि मग तिथून मागं महिला असल्या पाहिजे. जरा शोभून दिसेल का नाही, बरं दिसेल का नाही, एवढंच मी म्हणत होतो. पण आपण सगळेजण आलात, मला आनंद वाटला. खरं म्हणजे एवढा मोठा उत्सव तुम्ही केला आहे, तुम्हाला खरं तर धन्यवाद, आशीर्वाद द्यायला पाहिजेत. पण माझं तोंड तेवढं मोठं नसल्यामुळं मी तुम्हाला धन्यवाद देतो. भाविक विश्वासी आणि तुका म्हणे न म्हणत्याशी. तुम्हाला मनापासून धन्यवाद. चांगलं वाटलं असेल तर घ्या, चुकलं असेल ते माझ्या पदरात टाका. हो का मी माझ्या तुमच्या पदर पसरतो. काही चुकलं असेल तेवढं ह्याच्यात टाका. मी असा गुंडाळून येतो आणि बाबळगावच्या पुढं झटकीतो. मला काय करायचंय? देशमुख साहेबाच्या समाधी पुढं टाकीतो, निघतो. बरोबर आहे का नाही? मला काय करायचं? सगळ्याला धन्यवाद. भजनी मंडळीला धन्यवाद देतो. कसं का व्हायना कडीला लावलं मी. बरोबर आहे का नाही? मला तास कडीला जाईल का नाहीची गॅरंटीच नव्हती. पण आपण सगळ्यांनी साथ दिली. शेवेला या ठिकाणी पूर्णविराम. बोलिलो बोबडे माय बाप तुम्हा पुढे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. काही चुकलं असलं तर माफ करा. बरोबर आहे तेवढंच घरी घेऊन जा एवढी विनंती आहे. नोया अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पुसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. मलाही वाटतं नाही बंद करावं. तुम्हाला वाटायला का? अर्ध्या बटाट्यासारखे टकाटका बघायलेत माणसं. आणि आता जाऊ द्या, माझी तब्येत बी बरी नाही आणि आता जरी गेलो तरी काय हरकत आहे. मी पुन्हा येईन.
तुम्ही या 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 म्हणा की बस तेवढं पुढचं नका म्हणून हां. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. म्हणा तुम्ही दोघं म्हणा नाहीतर ह्यांना म्हणल्या तुम्ही म्हणा दयाला मुद्दे पुढे मग म्हणा तुम्ही मुद्द्या माळंगराव हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला